आईला वहिनीला सांगतो आता 50 रुपयाचा मटका लागला म्हणून. वहिनी आपल्याला मटका लागलाय. अरे वा, चांगली गुड न्यूज आणली. किती लागलाय? 20चा, पण माझी एक अट आहे, त्याच्यातले 10 रुपये मला द्यावं लागतील. हा दिन ना मग 10 रुपये. हा दिन 10 रुपये दिन तुला. पण तुला एक काम करावं लागेल. करतो. प्रत्येक वेळेस तुला असं माझं काम करावं लागेल. पण त्याच्यात मला सारखं द्यावं लागतील. हा नाही निम्मी देईन ना मी तुला. आता 20 रुपयात लागत 10 रुपयात देऊन टाकते म्हणते ना तुला मी. हा मग 10 रुपयाला लागत की 5 रुपये तुला, म्हणजे असं करीन मी. नको टेन्शन घेऊ ते. पण असं काम करायचं माझं आणि कोणाला कळून द्यायचं नाही. नाही सांगायचं नाही कोणाला. कोणाला. आता माझा विश्वास नाही का? तुझ्या विश्वास आहे म्हणतो तुला मी देते काम. त्याचं नको मला टेन्शन देऊ आणि तू पण नको घेऊ. माझं फक्त एवढं काम करत जा. देत जाईन मी तुला थोडे पैसे. जवळ नाहीत आता, जवळ येतील ना मग त्यावेळेस मी देईन तुला. हा तू जा मग आता. पोरग तर काही येडच आहे. काय ग, काय करते तू? काय नाही, काहीच नाही. हे उद्योग लावल्यात काय तू? हा, मी काय केलं? काय केलं म्हणजे? ती गोट्या गावातला आला होता. हा, काय काही नका बोलू, मी नाही काय केलं. काय नका बोलू. आता माझ्या डोळ्याने बघितलं मी ते आल्याला. हा, कशाचा मटकन कशाचा चटका ग? तुमचा काहीतरी गैरसमज होतो. गैरसमज नाही नाही, तो कमरेला काहीतरी खोचलंय. नाहीये, काही नाहीये. बघू का, दाखव मला. काय नाही केले मी. काय नाही केलं म्हणजे? मी बघितलं ना तुझ्या माझ्या डोळ्याने. आता तुम्ही काही पण बघता नकोस मला नका. लय ही करू नकोस. काय नाही केलं आते मी. हा, सारा जगात आमचं आपल्यात कुणी लावलेलं नाही मटकन चटका तसला. कुणी शिकवलं का तुला? आते मी काय मटकन बिटका लावलं नाही. बोल नका मला तसं आता काही. गावातला गोटा आलेला मी बघितला होता. कशाला आला होता तो आला होता, असाच आला होता, सहजच आला होता. काय चाललंय म्हणून विचारायला. रोजच कशाला येत होती? येतो आता, इथून रस्ता आहे, जाता येताना येतोय रस्त्याहून घरी. दुसऱ्याच्या घरी कसा जात नाही? मग आपल्या संग ओळख आहे त्याची चांगली. ओळख आहे असली वय मटकाची चिट्ट्या आणून द्यायच्या बघायच्या. कुठे चिठ्ठी? काही नाही माझ्याकडं. हे पा, काहीच नाहीये. काहीच काही नाही नका बोलू. असं नको करू. काय नाही माझ्याकडे. उगाच आळ नका लुटू आत्या. आपल्या खानदानीत कोणी लावलेलं नाही अजून. पोरांनी सुद्धा माझ्या लावलं नाही. आणि मग नसन लावलं तर लावाय सांगा पोराला. मला कशाला बोलता? मी काही केलंच नाही. तू केलं नाही म्हणजे तू लावती म्हणून तुला गोडीने सांगते माझ्या लेकीवणी तुला. अहो पण आता तुम्ही विनाकारण माझ्या आळ लुटूच नका ना. मी काही केलंच नाही. नवऱ्याला जर कळालं तर कसा कसा कापून काढील तुला. नवऱ्यात एवढी ताकद नाही मला खचा खचा कापून काढायला. आणि पहिली गोष्ट आहे ना, मी काही चुकी केली नाहीये तर मला ते खचा खचा कापणार पण नाहीये. बघू आल्यावर विचारते मी त्याला. विचारा. तुम्हाला जे विचारायचं, जे करायचं तुमच्या मनामध्ये जे असेल ते करा. कारण मी काही चुकी केलेली नाहीये. कर नाही त्याला डर नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. एकदा तरी सापडशील ह्याच्यात. आज सापडून द्या, सापडली ना तेव्हा बोला. आता काय सापडलंय अगं का? नको लावू. ह्यानी सारं घराचं वज वाटुळ झालंय संसाराचं. मला नका शिकू. मला संसार करता येतो. असा मटका लावून? हो येतो. अगं पण त्याच्या मटक्याचं लय वेगळा खेळ आहे. लोकांचे संसार बरबाद झालेत बाळे. बरं ठीक आहे, चालतंय. तुमचं सांगितलं तेवढं मला कळलं. आणि मला आता इथून पुढे काही सांगू नका, कारण मी काही चुकी केलेली नाहीये. विनाकारण मला काही बोलू नका. तुमच्याकडे काही प्रूफ आहे का तेव्हा मला तुम्ही नावं ठेवताय? क्रूप आता माझ्याकडनं काय दाखवू तुला क्रूप? हा, काय नाहीच तर मग कशाला काय बोलताय? अगं असं संसाराचं वाटुळ करशील. नका सांगू मला. कुणाला सांगायचं मग? काय झालं? काय चाललंय? अगं काय सांगू तुला, ही मटका लावती. मटका? सासूबाई काय पण सांगू नका. अगं ती गावातला गोट्या आलता हा. आणि ती काहीतरी तिला मटक्याचं बोलत होता. अगं बया, आता हे चालू केलं काय तू? मटका? काय नाही चालू केलेलं. काय प्रूफ काय त्यांच्याकडं? असं माझ्या काय लोटताय त्या? माझ्या डोळ्याने बघितलं अगं मी. त्यांना खोटं बोलायला येड लागले का? असले काय पण मग धंदे करा तुला. मला खोटं बोलायला येड लागलंय का? माझ्याकडे काय नाहीये. तू मला तुझा चाभरापणा सांगूच नको. तू किती नखऱ्याची आहे ना ती मला चांगलं माहितीये. नाही माहिती ना मी काय करते. आता तुम्ही खरं बोलताय ना? मी कशाला खोटं बोलू? मला काय माझ्या लेकाचा संसार उजवडायचा आहे व्हय? हे बघ, तुला मी नीट गप गोडीत सांगते. खरं आहे का हे? खरं सांग. तुझ्या काहीच नाही खरं. ते पोराला विचार. जा बा. जर विचार तुझं खरं निघलं तर त्या पुढे हा विचारा मला तुझ्या नका काय काय सांगू. करणार नाही बरं का. नवऱ्याला सांगून आहे ना हाताखालची चांगली काढायला लावीन मी. नाही तू काय करते ना ते सगळं कळत आहे आम्हाला. तू सांगते का खरं?
पण तुम्ही ना आमच्या दोघींच्या मध्ये बोलायचं तुमचं काहीच नाही, कामच नाहीये. बर असं आहे काय? मी नाही बोलू शकत. तुझा नवरा तर बोलेल ना. ती काय कुठं घर सोडून तर बाहेर नाही, आतमध्ये झोपलेला आहे. आता जाते आणि तुला सांगते कस काय पण असतं. माझं काहीच चुकी नाहीये, मला बोलायचं नाही. तुझं काय चुकलंय आणि काय नाही ना, आम्ही नाही बोलत. तू म्हणते तुम्ही बोलायचं नाही, तुझ्या नवऱ्याला बोलायला होते ना मी. थांब, तू अशीच तुझी कशी काशी करते बघ. आता हे काय बरं, हिचं काय बोलायचं अधिकार आहे मला? मग तुम्हाला ऐका ना, मग सांगते ना मी, माझ्याकडे काय प्रूफ आहे का? तुम्ही दाखवता ना मला. मी माझ्या ती गोट्या बोलत होता ते मी ऐकलं. तुम्ही तर काही पण ऐकता आणि काही पण माझ्यावर आलोटा. मी काय तिला बोलवायला गेलते काय? तिने ऐकलं माझं भांडण तुझं आणि माझं, तुम्ही- तेव्हा ती आली पळत. तुम्ही मोठमोठ्याने बोलता मुद्दामून, कारण सगळे माझा जण येऊन बारीक कसे माझा नाही- उखाडते. माझा बारीक नाही आवाज. त्याच्यामुळे तर सगळा प्रॉब्लेम आहे तुमच्या मोठ्या आवाजाचा. माझ्या मोठ्या आवाजात तो चांगलं केलं असतं पराक्रम तर मी तुला बोलले नसते काय. काय आडवाड लावलं झोपलो होतं चांगलं. झोपला नाही मी, त्याच्यासाठी उठून आणले बघा. तुमच्या बायकोनी काय पराक्रम केलाय. काय केले आता? ते काही पण सांगत आहेत, तुम्ही पण त्यांच्या ऐकण्यावर नका जाऊ. माझी काही चुकी नाही. काय झालं सांगा मला, झोपू दे नाही तर. काय झालं नाही? तुमची बायको मटका लावी ती. काय मटका? होय तू काय बावळ झाली का? काही लाज वाटते का तुला? मटकाही न लावला होय? माझ्या डोळ्यांनी बघितलं. अरे अरे होय दलिंदर तोंडाचे. मला कधी माहित नाही मटका बिटका काय असतो ते. तू कस काय लावला मटका? कोणी सांगितलं तुला मटका लावायचं सांग मला. कोणी शिकलं तुला हे? हा? माझी काही चुकी नाहीये. पण- तुमच्या आईने काही पण लोटा लागले कुठे ती माझ्यावर. मटका? कुठे चिठ्ठी कुठे ती? तुझ्याकडे तसं तिच्याच कुठे काढ कमरेवर पटकन. काय नाहीये, नाहीये. पटकन काढ चिठ्ठी कुठे? गोट्या नाही आला माझ्याकडे होता. म्हणते तर मी, चिठ्ठी दी नाहीये माझ्याकडं. कुठे चिठ्ठी? ते गोट्या आला होता, त्या गोट्याने दिलेलं मी बघितलं. कुठं कमरेला- ठेवली? कुठे ठेवली? इथं कमरेला काढ दे पटकन चल. नाहीये काहीच तुला नाही. काय काय होतं का बाय? वाका टाकीन. काढ 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 पटकन. काढ इकडं. बघ मला खोटं केलं का नाही. नाहीची होऊन पडतीन. मला म्हणले आमच्या मध्ये कशाला बोलता. खरंच मटका लावला ना बावळट पुरी ना. हा लाज वाटते तो थोबड तोंडे तू. हा सारी आपली इज्जत घालवली बाबा ह्या पोरीने. पैसे कुठून आणती तू? मटका लावायला पैसे कुठून आणती? हा कुठून आणती? मित्रांमध्ये काय म्हणतात नवऱ्याला बायकून मटका लावी मी ती. तरी म्हणतो माय खिचलेले रोज पैसे गायब होते तर. मला आज कळलं मटके लावी माझे पैसे चोरून. हा वाटूला करायचं का तुला संसाराचं आपल्या? एवढं काय बोलताय मग? एवढं काय म्हणजे तू लय पुण्याचं काम केलं काय? एवढं काय बोलतो म्हणजे? हा आईनी आणि तुमच्या वहिनीने उधरली काय तेवढी कमी झाली का? उदाहरण नाही असे फाडली पाहिजे तुला इथून तिथून अख्खी. त्या लायकीची तू. आम्हाला बरं. येड नाही नाही, आम्हाला येड लागलंय तुला उगाच बोलायला. हा मला खोटं पाडलं. बरं झालं सांगितलं आहे तो सांगितलं मला आज. हा किती दिवस लावला असतं ना अहो, मटका? मला बी माहिती नाही, यांनी सांगितलं ना, मला उलटून बोलत ती. अजूनपर्यंत तुम्ही बोलले का कधी? ती गावातला गोट्या येतो रोज. थांब. त्या बारक्या कार्ट्याला आहे ना, मी परत आपला रस्त्यावर सुद्धा जाऊ देऊ नका. कंग्रेस तोडावं लागत आहे. हा लोकांच्या पोराला पैसे देते मटका लावायला. आता बरं झालं काय? आज कळले तुझ्या- आपल्याला. नाही नाही, हिच्या जीवाला पटलं पाहिजे. अगं या गावात येऊन मला किती वर्ष झालं नांदते मी, पण तुझ्यासारखं नाहीकडे नखरा केला. मग? एका वर्षातच रंग दाखवते हा आम्हाला. बरं झालं, नाही केला तर मग कर बाई आता कर. ए, सांगा चुकी तुम्हाला. करून दुसऱ्याला बोलत काय वर तोंड करून? हा मग एवढं काय लगेच धावायला झालं तुम्हाला? त्यांनी काय केलं? त्याला कस काय बोलत तू माग? आणि मग तुम्ही कसं काय मला लगेच हे केलं आता? काय मला केलं? मला का मारताय तुम्ही लगेच? मारायला तुला घरातून हाकलून द्यायला पाहिजे. हा लाज वाटली पाहिजे. बरं झाले कळलं आज. हा किती दिवस चाललं असतंय असं? अरे मी बघितलं म्हणून कळालं. नसतं बघितलं तर हिचं चाळ्या असं ठेवलं असतं चालू हिने. आणि लाय ना चांगला हात घालून काढावं लागत आहे. चुकलं ना आता, आता नाही ना व्हायचं पुन्हा असं. आता एकदा चूक झालं का पुन्हा पुन्हा होत असती का? अजून काय काय तुला नखरी? हा दारू बिरून पियत नाही ना मी गेल्यावर? होय तुम्ही ना तुमची बायको चांगली दांडळा घरात नेऊन काय असं. दांडा आणि त्याला कोलदांडा घालतो आतमध्ये. चल अहो काय आत्या, ही असलं असतंय का? तुम्ही लक्ष ठेवत जा ना. मग लक्ष ठेवलं म्हणूनच तो मला तर ऐकाना बाय कसलीच. हा मला फक्त बोलायला द्यायला पाहिजे होतं. तिच्या मुंडकीपासून मी चांगलं हे केलं, तर मी फक्त पकडायला पाहिजे होतं तुमच्या बरं जागेवर. झालं तू आली म्हणून. नाहीतर उघड पडलं मला तर हीच द्यायना ती. काय म्हणली तुम्हाला? मला म्हणली तुला काय माहिती. तुला काय म्हणते आणि मग तू मला? बी लाव म्हणती मला. होय तू बी लाव. तुझ्या घरादाराला लाव म्हणा तिकडे लावायला, तुझं घरदार तिकडे म्हणा ही कर. तिच्या आईला आणि बापाला आणि सगळ्यांना तिचं मग असले मटक्याची नाद आहे. नाही आता त्याला सांगते तिच्या आई बापाला बोलून घे आता बाबा. झाकून नाही ठेवायचं. तिच्या आई बाबाला बोलून घ्या काय ती सगळं करून द्या म्हणा. मटक्यावाली दिली काय आम्हाला करून बसवायची होते ना म्हणा. ती इकडे एखादा मटक्यावाला बघून म्हणलंय दोघांनी धंदा चांगला केला असता. चला आपल्या घरात.